इंद्रायणी नदीत धक्कादायक प्रकार. पालखी प्रस्थान होताच वारकऱ्याला दिसलं असं काही. संपूर्ण वारकऱ्यांमध्ये उडाली खळबळ. नेमकं काय घडलं होतं? पवित्र इंद्रायणी नदीत असं काय दिसलं की काही क्षणातच चिंता पसरली. आषाढी वारी म्हणजे लाखो भाविकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि विश्वासाचा महासागर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो नव्हे तर लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले होते. सर्वत्र टाळ मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात अनुभवायला मिळत होतं. पण याचवेळी इंद्रायणी नदीच्या पात्रात घडलेल्या एका प्रकाराने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले. पहाटेच्या सुमारास काही वारकरी नदीकाठी स्नानासाठी गेले होते. त्यापैकी एका वारकऱ्याची नजर पाण्यावर तरंगणाऱ्या पांढऱ्या कापसासारख्या दिसणाऱ्या एका विचित्र थरावर पडली. सुरुवातीला तो साधा फेस किंवा नैसर्गिक साचलेला पदार्थ असावा अशी अनेकांची समजूत झाली. मात्र त्या पदार्थांचं प्रमाण पाहून काहींना आश्चर्य वाटू लागलं. काही मिनिटातच आजूबाजूचे इतर वारकरीही त्या दिशेने जाऊ लागले. नदीच्या एका भागात हा पांढरट थर अधिक प्रमाणात दिसत होता. लोक एकमेकांना विचारू लागले, हा नेमका काय प्रकार आहे? पाण्यात असं आधी कधी दिसलं होतं का? काहींनी दुरूनच पाहणं पसंत केलं तर काहींनी जवळ जाऊन निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्या वारकऱ्याने उत्सुकतेपोटी त्या फेसाला हलकासा स्पर्श केला. काही वेळातच त्याच्या हाताला खाज आणि जडजड जाणवू लागल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये चिंता वाढली. लगेचच इतरांना त्या फेसापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. ही बातमी नदीकाठावर उपस्थित असलेल्या इतर भाविकांपर्यंत पोहोचली. काही क्षणातच या घटनेची चर्चा सुरू झाली. अनेक जण हा नेमका कोणता पदार्थ आहे याबद्दल अंदाज बांधू लागले. मात्र त्यावेळी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. दरम्यान नदीच्या विविध भागातही असाच फेस दिसत असल्याचं काहींनी सांगितलं. त्यामुळे ही बाब केवळ एका ठिकाणापुरती मर्यादित नसावी अशी शक्यता व्यक्त होऊ लागली. नदीच्या पाण्याबद्दल आणि भाविकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जाऊ लागली. वारकरी, स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. पवित्र मानल्या जाणाऱ्या नदीत असा फेस का तयार झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली. वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अधिक गंभीर मानला गेला. प्राथमिक चर्चांमध्ये विविध कारणांचा अंदाज व्यक्त केला गेला. काहींनी पावसामुळे आलेला नैसर्गिक फेस असावा असं म्हटलं तर काहींनी औद्योगिक प्रदूषणाची शक्यता मांडली. मात्र निश्चित निष्कर्ष येईपर्यंत कोणताही दावा अधिकृत मानला गेला नाही. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. नदीच्या पाण्याबाबत माहिती गोळा करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही प्रदूषणाच्या तक्रारी केल्याचं सांगितलं जात होतं. हळूहळू तपासाची माहिती समोर येऊ लागली. काही अहवालानुसार नदीत दिसणारा फेस हा औद्योगिक सांडपाण्याशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं. यापूर्वीही इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला होता. पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी नदी स्वच्छ करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी केली होती. त्यामुळे ही घटना या चिंतेला अधिक बळ देणारी ठरते आहे. वारीला आलेल्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. नदीत उतरताना सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला. तपासादरम्यान असं समोर आलं की आळंदी परिसराच्या वरच्या भागातील औद्योगिक क्षेत्रातून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी नदीत मिसळल्याची शक्यता तपासली जात होती. यामुळेच फेस तयार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नागरिकांनी जबाबदारांवर कारवाईची मागणी केली आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज व्यक्त केली. दरम्यान हवामानात मोठा बदल झाला. आळंदी आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढू लागली आणि प्रवाहही अधिक तीव्र झाला. पावसामुळे नदीचा विसर्ग वाढत गेला. काही दिवसांपूर्वी ज्या भागात फेसाचा थर दिसत होता त्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं. परिस्थितीत मोठा बदल दिसू लागला. स्थानिकांनीही नदीकाठावर जाऊन पाहिलं असता फेसाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचं दिसून आलं. वाढलेल्या प्रवाहामुळे साचलेला फेस वाहून गेला होता. यानंतर परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक सामान्य झाली. भाविकांमध्येही दिलासा व्यक्त केला जाऊ लागला. तरीही नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं आवश्यक असल्याचं मत अनेकांनी मांडलं. त्या घटनेने एक महत्त्वाचा संदेश दिला. पवित्र नद्या केवळ श्रद्धेचा विषय नाही तर त्यांचं पर्यावरणीय संरक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन, उद्योग आणि नागरिक या तिन्ही घटकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. अखेरीस समोर आलेल्या माहितीनुसार नदीत दिसलेला पांढरा फेस हा प्रदूषणाशी संबंधित असल्याची बाब चर्चेत आली होती. मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला आणि साचलेला फेस वाहून गेला. त्यामुळे सध्या परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली असून वारकरी अधिक सुरक्षित वातावरणात पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. मात्र भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी नदी प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय करणं हीच काळाची गरज आहे.